नेक्स्ट आहे पहा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे तर ते आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी जी रोटेटिंग बॉडीची आहे ती विचारात घ्यावी लागेल. आता तुम्हाला आठवत असेल की कायनेटिक एनर्जीचा जो जनरल फॉर्म्युला आहे हाफ mv². तर आपण ith पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी जी आहे सो कायनेटिक एनर्जीसाठी आपण जी विचारात घेणार आहे तर ith पार्टिकलसाठी काय फॉर्म्युला पाहिला होता ki इज इक्वल टू हाफ mi vi². करेक्ट. आता यामध्ये एक रिलेशनशिप आपण पाहिलं होतं ते रिलेशनशिप होतं v इज इक्वल टू r ओमेगा आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं vi इज इक्वल टू ri ओमेगा आणि ओमेगा हा कॉन्स्टंट असतो है ना सर्व पार्टिकलसाठी. त्याच्यामुळे त्यामध्ये आपण ith पार्टिकल वापरला नव्हता आणि दॅट्स वाय यामध्ये जे चेंजेस येतील तर ते चेंजेस काय येईल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m1 r1² ओमेगा² म्हणजे v इज इक्वल टू r ओमेगाची किंमत आपण इथं पुटअप केली आणि यावरून जर टोटल कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर आपण पाहिलं होतं की कायनेटिक एनर्जी टोटल जर आपण के घेतली कॅपिटल के ओके सो त्याची व्हॅल्यू समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 to n आणि के आय म्हणजे जेवढे काय ith पार्टिकल आहे 1 पासून तर n पर्यंत त्या सर्वांचं समेशन आणि अर्थातच आता यामध्ये हाफ जे आहे तर हाफ आणि ओमेगा² याला मी बाहेर घेतो. का बाहेर घेतो बरं कारण ॲक्च्युअल कॉन्स्टंट किमती समेशनच्या बाहेर. सो शिल्लक राहील mi/ri² आणि आज जी आपल्याला प्रॉपर्टी शिकायची आहे तर हे समेशन ऑफ mi/ri² इज नथिंग बट इट इज द एक न्यू पॅरामीटर आपण लर्न करायलो त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याला आपण कॅपिटल आय ने डिनोट करणार आणि दॅट्स वाय टोटल कायनेटिक एनर्जीचा जो नवीन फॉर्म्युला असेल आपल्याकडे तो असेल हाफ i ओमेगा² आणि रिझन किंवा रिझनमध्ये लक्षात ठेवायचं की इथं आपण जे घेतलं समेशन ऑफ i 1 to n mi/ri² इज नथिंग बट इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटेटिंग बॉडी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडीला आपण कोणत्या चिन्हाने डिनोट करेल आय चिन्हानं डिनोट केलं. आता कायनेटिक एनर्जीचे दोन्ही सूत्र आपण एकमेकांसमोर जर लिहिले पहा पहिलं सूत्र आपण जे पाहिलं होतं तो होता हाफ mv² बरोबर आणि आता आपण जे पाहिलं हाफ i ओमेगा². तर असे आपल्याकडे आता दोन फॉर्म्युले कायनेटिक एनर्जीचे असणार आणि यामध्ये आय जो असणार तो असणार मोमेंट ऑफ इनर्शिया. जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युलाच तयार करायचा असेल सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर आय इज इक्वल टू काय होईल 2k अपॉन ओमेगा² किंवा आय इज इक्वल टू अंडर रूट ठीक आहे हेच फॉर्म्युला असेल. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पाहिल्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं आहे की एक असं रोटेशन की ज्यामध्ये ॲक्सिस फिक्स असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे ना तर हा ज्या पद्धतीनं
ज्या पद्धतीनं मास हे लिनियर मोशनमध्ये रोल प्ले करतो, तर तशा पद्धतीचा रोल मोमेंट ऑफ इनर्शिया हा रोटेशनमध्ये प्ले करतो. सो आपण कोणाची तुलना करायलो? मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. तर ज्या पद्धतीनं मास हा लिनियर मोशनमध्ये रोल प्ले करतो, तशा पद्धतीनं जे रोटेशन असतं, तर या रोटेशन पण मात्र फिक्स ॲक्सिस संदर्भातलं रोटेशन, त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिंपल रोल असतो. आता हे पाहिल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला लर्न करायचे आहेत. हा का आपला यूजमधला फॉर्म्युला नाही आहे, तर ॲक्च्युअल आपल्याला वेगवेगळे कन्सिडरेशन विचारात घ्यायचे आहेत. जसं की पहिल्या केसमध्ये आपण काय करू की जी थिन रॉड आहे, ओके, सो थिन रॉड संदर्भात आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो प्ले करू, कन्सिडर करूया. सॉरी, थिन रिंग अगोदर घेऊ आपण. ओके, सो थिन रिंग घेतली आपण. सपोज ही रिंग आहे आणि त्यामध्ये एक ॲक्सिस आपण पास करूया. सो सपोज तो ॲक्सिस या पद्धतीनं आहे. ओके, हे त्याचं रोटेशन. सो थोडंसं आता ही जी थिन रिंग आहे, तर या रिंगची जी रेडियस आहे, ओके, सो रेडियस आर आहे, आपण असं कन्सिडर करू. सो आर इज द रेडियस. त्यानंतर रिंगचं जे मास आहे ते आपण कॅपिटल एम कन्सिडर करू आणि रिंगची जी ओमेगा आहे ती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आता या केसमध्ये आपल्याला माहीत आहे की कायनेटिक एनर्जी जर फाइंड करायची असेल आपल्याला, तर आताच पहिला आपण हाफ mv² किंवा हाफ mr² ओमेगा², कारण आपण काय केलं की व्हीमध्ये जी किंमत टाकली है ना आकृतीनुसार, ती काय टाकली? कॅपिटल आर ओमेगा, दोघांचा आपण काय घेणार? स्क्वेअर घेणार. दुसरा जो कायनेटिक एनर्जीचा आपण आत्ता फॉर्म्युला पाहिला मोमेंट ऑफ इनर्शिया संदर्भात, तर तो काय आहे? हाफ आय ओमेगा². आता या दोन्ही इक्वेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय झालं बरं? मोमेंट ऑफ इनर्शियाची जागा कोणी घेतली? mr² घेतली, करेक्ट. आणि यावरून हे जे दोन इक्वेशन आहेत, सपोज दिस इज 1, दिस इज 2, सो इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे? mr². सो हा आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. हा कोणाला ॲप्लिकेबल असेल? थिन रिंगला ॲप्लिकेबल असेल. मग थिन रिंगची जर तुम्हाला रेडियस दिलेली असेल, मास आणि त्यानंतर ॲक्सिस जो आहे त्यांच्या रिंगच्या सेंटर डायमीटरमधून पास झालेला आहे, बरोबर, तर या संदर्भात हा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. त्यानंतर घेऊ आपण एक रिजिड रॉड घेऊ आपण. आणि ही जी रिजिड रॉड आहे तर हिचं मास जे आहे ते निग्लिजिबल, लाईट, जसं आपण काल घेतली होती है ना. आणि हिची टोटल लेंथ आहे L. आता ॲक्च्युअल हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे सेंटरमधून पास होल्यामुळं काय झालं की लेंथचं आपण 2 पोर्शन केले, L/2 आणि L/2. ओके, सो ज्या ॲक्सिस सभोवताली हा रिजिड रॉड रोटेट होत आहे तर तो सेंटरमधून पास झालेला आहे. आणि सो
प्रत्येक मास जो आहे जसं की m/2 आणि अनदर m/2, तर हे सेंटरपासून कोणत्या डिस्टन्सला आहे, l/2 डिस्टन्सला आहे. आणि त्यामुळं यांचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल आपल्याला, तर आता 2 पॉईंटचं आपल्याला लेफ्टचं आणि राईटचं दोघांचं ॲडिशन करू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या केसमध्ये फाईंड करताना. सो आपला फॉर्म्युला m/2. ओके, मग आता सांगा एका साईडला मास किती आला, m/2, आणि r अर्थातच जे सेंटरपासून डिस्टन्स आहे ॲक्सिसपासून ते किती आहे, l/2. त्याचं काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर. हे झालं लेफ्ट साईडचं आहे ना, आणि राईट साईडचंही तसंच, m/2 मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स याचा स्क्वेअर. सो आता इथं काय होईल, ml स्क्वेअर. करेक्ट. 2चा स्क्वेअर किती झाला, 4. 4 2 जा 8 प्लस ml स्क्वेअर अपॉन 8. 8 जर कॉमन घेतला तर 2 ml स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय येईल, ml स्क्वेअर अपॉन 4. तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणासंदर्भात, की एक थिन रॉड घेतला आपण आणि त्या थिन रॉडमधून सेंटरमधून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल तर त्या संदर्भातला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर फॉर्म्युला असेल ml स्क्वेअर अपॉन 4. रिंग संदर्भात आपण पाहिला होता, तर अशा वेळेस फॉर्म्युला काय आला होता, mr स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ आकृती बदलली की काय होणार, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला या ठिकाणी चेंज होणार. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होत आहे आणि फिगर कोणती आहे, या दोन्ही गोष्टीवर काय डिपेंड आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला डिपेंड आहे. मग आता हे पाहिल्यानंतर पुढे आपल्याला तुलना करायची आहे मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया, जी की आपण अगोदर पण तुलना केली होती की मास हे लिनियर मोशनमध्ये जसं रोल प्ले करतो तसं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे रोटेशनमध्ये रोल प्ले करतो. आता मासचं काम काय माहिती आहे का, की मासचं काम आहे रेजिस्ट, म्हणजे मास ऑफ बॉडी जे असतं हे रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट ऑफ लिनियर मोशन. म्हणजे जी लिनियर मोशनची जी स्टेट असते त्याला बदलू न देणं हे कोणाचं रोल आहे, मासचा आहे. आणि दॅट्स वाय लिनियर मोशनमध्ये जे इनर्शिया आहे हे ना, बॉडीचं जे इनर्शिया असतं, इनर्शिया इन लिनियर मोशन म्हणू आपण त्याला. सो इनर्शिया इन लिनियर मोशन हे मोजण्याचं काम कोण करतो, मास करतो. तर सेम पद्धतीनं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन संदर्भात, तर हा कशाला रेजिस्ट करतो, हा रोटेशनल मोशनमध्ये चेंज येऊ देत नाही. जे काही रोटेशन मोशन चालू आहे, जसं की लिनियर मोशनमध्ये बदल येऊ न देणं हे मासचं काम आहे, तसं रोटेशनल मोशनमध्ये चेंज न येऊ देणं हे कोणाचं काम आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं आहे. म्हणजेच याचा अर्थ तो काय करायला, या ठिकाणी रोटेशनल इनर्शिया मेजर करायला. सो रोटेशनल इनर्शिया जो असतो रोटेशनल मोशनमधला, तर हे मेजर करण्याचं काम हे कोण करायला, मोमेंट ऑफ इनर्शिया करतो. हा या दोघांमधला मेजर डिफरन्स. आता यानंतर आपण टेबल 6.1मध्ये जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तर काही रेग्युलर शेप बॉडीज आहेत आणि त्यांचे काही स्पेसिफिक ॲक्सिस आहे, त्या संदर्भात आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले समजून घेऊ. जसं की आता आपण पाहिलं होतं, थिन सर्क्युलर रिंग जर असेल आणि ॲक्सिस हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे कशातून पास झाला होता, सेंटरमधून पास झाला होता, तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय पाहिला आपण, mr स्क्वेअर. सेम पद्धतीनं जर एखादी थिन सर्क्युलर रिंग असेल जिची रेडियस r असेल, मात्र ॲक्सिस जो आहे हा तिच्या डायमीटरमधून पास होत असेल, दोन्ही पोझिशन वेगवेगळ्या, ॲक्सिस जो आहे ती रिंगच्या सेंटरमधून हा वेगळा झाला आणि चक्क डायमीटर म्हणजे दोन्ही सर्क्युमफरन्सच्या दोन बाजूला टच करत असेल, तर याच्यामध्ये फरक आहे है ना. जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असं जसं बांगडीच्या आतून चालला असं आपण जर कन्सिडर केलं, तर
तर त्याला म्हणू आपण परपेंडिक्युलर टू प्लेन, बरोबर ना. तर सेंटरमधून पास झाला, तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया mr², बट डायमीटरमधून पास होत असेल तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असेल, mr²/2. म्हणजे कशातून पास व्हायला याला महत्त्व आहे, लक्षात आलं ना. त्यानंतर आताच आपण पाहिलं की थिन रॉड आहे ज्याची लेंथ आहे L. ॲक्सिस जो आहे हा रॉडला परपेंडिक्युलर आहे आणि रॉडच्या मिड पॉईंट सेंटरमधून पास होत असेल तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय घ्यायचा, ml²/12. चौथी केस जी आहे त्यामध्ये एक सर्क्युलर डिस्क दाखवली तुम्हाला, ज्या डिस्कची रेडियस काय आहे r. ॲक्सिस जो आहे हा डिस्कला परपेंडिक्युलर आहे आणि डिस्कच्या सेंटरमधून पास व्हायला, तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आला, mr²/2. सेम सर्क्युलर डिस्क आहे, रेडियस पण तेवढीच आहे, मात्र ॲक्सिस जर डायमीटरमधून पास होत असेल तर mr²/4. म्हणजे दोन्ही डायमीटर तुम्ही लक्षात ठेवू शकता की नाही. जसं की सेंटरच्या ऐवजी डायमीटर घेतलं होतं तर डिनोमीटरमध्ये 2 वाढले होते, बरोबर आहे का. तर सेम पद्धतीनं इथं पण तुम्ही ट्रिकनं किंवा कॅल्क्युलेशननं पण काढू शकता तुम्ही की सर्क्युलर डिस्कमध्ये mr²/2 आला होता, सेंटरमधून पास असताना डायमीटरमध्ये असताना पुन्हा डिनोमीटरमध्ये 2 मल्टिप्लाय झालं, mr²/4. एक हॅलो सिलेंडर घेतला आपण ज्याची रेडियस आहे r आणि जो ॲक्सिस आहे हा सिलेंडरच्या स्वतःच्या ॲक्सिसमधून है ना पास होत असेल, तशा संदर्भात मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असेल, mr². त्यानंतर सॉलिड सिलेंडर आहे, भरीव आहे समजा, त्याची रेडियस आहे r आणि पुन्हा एकदा ॲक्सिस वरच्या पद्धतीनं जो ॲक्सिस ऑफ सिलेंडर आहे इथून जर पास होत असेल ॲक्सिस तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr²/2. सॉलिड स्पेअर जर असेल ज्याची रेडियस आहे r आणि ॲक्सिस जर डायमीटरमधून पास होत असेल तर अशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे 2mr²/5. तर लक्षात आलं, फिगर कोणत्या पद्धतीची आहे त्यावर मॅटर करतं की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण काय यूज करणार, फ्लेक्झिबल म्हणू आपण त्याला, है की नाही. आता सर्व केसेसमध्ये जर पाहिलं आपण, जर आपण इथं एक वेगळं पॅरामीटर वापरलं समजा की I mr²ची ऐवजी मी इथं काय लिहिलो आता k² लिहिलो, ओके. सो के जे आहे हे कशाचं डायमेन्शन आहे बरं, हे ॲक्च्युअल काय मेजर करणार, लेंथ मेजर करणार, बरोबर. ती कोणाची रेडियस असेल, कोणाची डायमीटर असेल, वेगळे वेगळे पॅरामीटर आहेत त्याला, बरोबर आहे का. म्हणजे दरवेळेस r म्हणजे रेडियसच आहे का, नाही. तर काही केसेसमध्ये ती रेडियस आहे, काहीमध्ये ती डायमीटर आहे, म्हणजे पॅरामीटर बदलले. पॅरामीटर बदलत असल्यामुळे आपण काय करू माहिती आहे का, त्या सर्व डिस्टन्ससाठी एक कॉमन पॅरामीटर देऊ, तो कोणता आहे के, असा पॅरामीटर की जो या ठिकाणी काय करणार, लेंथ मेजर करणार. आता जसं की आता आपण रॉडसाठी जर पाहिलं है ना, एखादा रॉड आहे तर यामध्ये ॲक्सिस जर परपेंडिक्युलर असेल है ना त्याच्या मिड पॉईंटला, तर अशा वेळेस आता आपण पाहिलं होतं, वाटल्यास मी तुम्हाला आठवण करून देतो, परपेंडिक्युलर टू रॉड आहे का मिड पॉईंट थिन रॉड, तशा वेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आला होता, ml²/12, बरोबर ना, हा फॉर्म्युला आला होता. तर हाच फॉर्म्युला आपण कॅरी करू. सांगा आय बरोबर काय फॉर्म्युला होता, ml²/12, ठीक आहे. आता हे इक्वेशन नंबर 1 खूप वेळ झालं, 3 आणि 4 यांची कंपॅरिझन करू आपण. कंपॅरिझनमध्ये काय लक्षात येतं बरं की k² ऐवजी काय आला, l²/12 आला. कोणासाठी, रॉड है ना, रॉड घेतला आपण की यामध्ये ॲक्सिस हा मिड पॉईंटमधून पास होतो जो की ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे की नाही, अशा संदर्भात आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढायलो. सो या दोघांची तुलना केली आपण ते लक्षात येतं की k² ऐवजी इथं l²/2 आला. सो k² ऐवजी कोण आला, l²/12. यावरून केची किंमत जर काढली आपण तर काय येईल किंमत, l/√12
12 बरोबर. आता हे झालं या संदर्भात. आता आपण कोणा संदर्भात घेऊ, सर्क्युलर डिस्क संदर्भात घेऊ. पहा कुठे आहे सर्क्युलर डिस्क, आपल्याकडे इथे आहे. सर्क्युलर डिस्कचा फॉर्म्युला काय आहे, आय जनरल फॉर्म्युला सांगा, आय इज इक्वल टू mk². आणि सर्क्युलर डिस्कसाठी फॉर्म्युला काय सांगितला, mr²/2 बरोबर. मग आता या केसमध्ये काय झालं बरं, k² किंमत कशाची इक्वल आली, r² च्या इक्वल आली. सॉरी एकदा मला बघू द्या, काय सांगितलं मी तुम्हाला की डायमीटरमधून पास होत असेल तर, सॉरी डायमीटरसाठी काय 4 आहे, सॉरी तर डायमीटर विचारलेलं आहे, सॉरी. तर डायमीटरसाठी आहे mr²/4. सो इथं मी काय घेतो, mr²/4 येईल. सो सांगा किंमत काय येईल, r²/4. आणि यावरून रेडियस ऑफ, सॉरी या के ची व्हॅल्यू, अजून मी कन्सेप्टचं नाव नाही सांगितलं. के इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल, r/2. म्हणजे या दोन्ही केसेसमध्ये आपण केसाठी व्हॅल्यू काढली, बरोबर आहे का. एकदा रॉड संदर्भात जिथं सेंटरला परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे या संदर्भात, आणि दुसऱ्यांदा सर्क्युलर डिस्क ज्याच्यामध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन डायमीटरमधून पास व्हायला. दोन्ही वेळेस आपण केची व्हॅल्यू काढली, दोन्ही वेळेस व्हॅल्यू कशी आली बरं, डिफरंट आली. मग आता हे जे डिफरंट पॅरामीटर आपण लर्न करायलो, तर ही एक लेंथशी रिलेटेड असणारी एक जॉमेट्रिक प्रॉपर्टी आहे, आणि त्या प्रॉपर्टीला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणायचं याला, रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन ज्याला आपण केनं डिनोट करायलो, तर याला डिफाईन करण्यासाठी आपल्याला कसं म्हणता येईल की रेडियस ऑफ गायरेशन जे आहे कोणत्याही बॉडीचं एखाद्या ॲक्सिस संदर्भात है ना, अबाउट ॲन ॲक्सिस, त्याला डिफाईन करताना हे असं डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स कशामधलं आहे की द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ मास पॉईंट हुज मास इज इक्वल टू द मास ऑफ होल बॉडी अँड हुज मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द ॲक्सिस. तर रेडियस ऑफ गायरेशन ज्याला आपण केनं डिनोट केलं, तर कोणत्याही ॲक्सिस संदर्भात ना, कोणत्याही अबाउट ॲन ॲक्सिस कोणत्याही बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन जर फाईंड करायचं असेल, तर हे एक डिस्टन्स आहे की ते डिस्टन्स आपल्याला कुठून कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲक्सिस ऑफ मास पॉईंट. म्हणजे एक मास पॉईंट घेतला आपण. आता मास पॉईंट काय आहे लक्षात घ्या की मास पॉईंटच्या ॲक्सिसपासून आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. तर मास पॉईंट एक हुज मास इक्वल टू द मास ऑफ द होल बॉडी, म्हणजे ज्या एका पॉईंटपासून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायलो, तर तो पॉईंट असा पॉईंट आहे की ज्याला आपण बॉडीचं होल मास कन्सिडर केलेलं आहे, आणि ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या बॉडीच्या पूर्ण मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, अशा मास पॉईंटचं ॲक्सिसपर्यंतचं जे डिस्टन्स आपण मेजर करू त्या डिस्टन्सला काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन. जसं की या संपूर्ण आकृत्यामध्ये जर पाहिलं आपण, जसं की आता जी पहिली आकृती आपण पाहिली होती, तर पहिल्या आकृतीमध्ये जो आपला के असेल तो काय असेल या ठिकाणी, रेडियस ऑफ गायरेशन असेल. सेकंड ॲक्सिसमध्ये मास पॉईंट m/2 घेतला आपण है ना, ॲक्सिस सी मधून पास झालेला आहे, म्हणून सेकंड फिगरसाठी आपला रेडियस ऑफ गायरेशन काय l/2. म्हणजे पूर्ण बॉडी जी आहे त्याचा एक मास पॉईंट आपण पकडला. आता मास पॉईंट म्हणजेच त्याला पूर्ण बॉडीचं काय कन्सिडर करायचं, मास कन्सिडर करायचं, आणि त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो पूर्ण बॉडीचं काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. तर त्या मास पॉईंटपासून ॲक्सिसपासून जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. मग आता ही डेफिनेशन समजून घेतल्यानंतर आता प्रश्न असा आहे की जे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण या लेक्चरमध्ये लर्न केलेलं आहे, तर हा कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे. ओके, सो पुढची कन्सेप्ट आपण घेऊ, डिपेंडन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाकोणावर डिपेंड आहे. तर कोणत्याही
रिजिड बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर फॉर्म्युला पाहिला आपण I इज इक्वल टू mk स्क्वेअर है ना, किंवा mr स्क्वेअर हा आपला जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की तो मासवर तर डिपेंड आहेच, बरोबर आहे का, बॉडीच्या मासवर डिपेंड आहे. त्यानंतर बॉडीचा शेप अँड साईज यावर पण डिपेंड आहे. त्यानंतर जे मासचं डिस्ट्रीब्युशन आहे, ओके, सो डिस्ट्रीब्युशन ऑफ मास याच्यावर पण डिपेंड आहे की ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जी बॉडीचं मास किती प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. त्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशनची जी पोझिशन असेल, ओके, सो पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन यावर पण तो डिपेंड आहे. आणि त्यानंतर जे ओरिएंटेशन आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या ओरिएंटेशनवर सुद्धा ते डिपेंड आहे. सो अशा सर्व फॅक्टरवर मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड असेल. आणि जसं की आता आपण फॉर्म्युला पाहिला, डायमेन्शनसाठी आपण ml स्क्वेअर जर घेतला समजा तर आपल्या लक्षात येईल की जे SI युनिट आहे, ओके, सो मास इंटू केचा स्क्वेअर याला म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर, रेडियस किंवा लेंथचा स्क्वेअर. सो माससाठी किलोग्रॅम आणि लेंथ स्क्वेअरसाठी मीटर स्क्वेअर. सो किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे त्याचं SI युनिट असेल मोमेंट ऑफ इनर्शियाचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कायनेमॅटिक्स ऑफ रोटेशनल मोशन अबाउट अ फिक्स ॲक्सिस लर्न करू.